मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नसेल बेल आयकॉन म्हणजे सांगा, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. कांदा गडगडल्याने भाजप किसान मोर्चा अस्वस्थ, मुख्यमंत्र्यांना साकडे. यंदा उन्हाळ कांद्याचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले असून अनेक भागात शेतकऱ्यांना कांदा चाळीत तुडुंब भरले आहेत. परराज्यातून कांदा बाजारभावात येऊ लागल्याने त्याचा दरावर परिणाम होत आहे. या स्थितीत केंद्र सरकारने कांदा खरेदी 28 जुलैला संपुष्टात आल्याचं दर अधिक कोसळतील व या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे राज्य सरकारने या खरेदीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा असे साकडे भाजप किसान मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे. लासलगाव बाजार समितीतील माहितीनुसार उन्हाळा कांदा बाजारात आल्यापासून त्याला जेमतेम सरासरी 1000 ते 1500 रुपयाच्या दरम्यान दर मिळाला. जुलैच्या उत्तरार्धात तो 150 ते 200 रुपयात घसरला आहे. गत वर्षीपेक्षा यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 20 ते 30% कांदा उत्पादक जास्त आहे. नाशिक आणि प्रामुख्याने कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, कसमादे व भागातील कांदा टिकवण क्षमता आणि निर्यात योग्य म्हणून ओळखला जातो. केंद्र सरकारची कांदा खरेदी गेल्या महिन्यापासून सुरू असली तरी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद दिसतो. अनेक संस्था चाळीवर जाऊन कांद्याची खरेदी करत असल्याचं किसान मोर्चाचे म्हणणे आहे. नाशिकच्या कांद्याचे दर या ठिकाणी बघितलं दक्षिणेतील कांदा लागवड आणि तेथील पावसाचे प्रमाण यावर ठरत असतात. यंदा दक्षिणेकडील राज्यात हवामान चांगले राहिल्याने आता या ठिकाणाहून देशभरात या ठिकाणी वितरित होऊन लागलेला कांदा तसेच नजीकच्या काळात मध्य प्रदेशातून येणारा कांदा स्थानिक उत्पन्नाच्या कांद्याला भविष्यात भाव मिळेल या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. धन्यवाद. लक्षात